जेव्हा कोणी आपल्यापासून दूर निघून जातो, तेव्हाच आपल्याला त्या व्यक्तीची खरी किंमत कळते. अजितदादांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. ते नेहमी सर्वांना सोबत घेऊन चालायचे. अजितदादा एक निर्भीड, पॉवरफुल, स्पष्टवक्ते आणि विनोदी स्वभावाचे प्रेमळ नेते होते. आजपर्यंत आपल्या महाराष्ट्राला अनेक दिग्गज लोकप्रिय नेते लाभले. त्यांपैकीच अजितदादा पण होते. आज लोक म्हणत आहेत, कामाचा माणूस गेला, काम करणारा आपला नेता गेला. पण लोकांना हे समजण्यासाठी अजितदादांना आपले प्राण गमवावे लागले. नेहमी वेळेचे पालन करणारे दादा आज वेळेआधीच आपल्यातून निघून गेले आहेत. खरं तर मला राजकारणी लोकांची प्रचंड चीड आहे. पण अजितदादांची सगळी भाषणं, त्यांचे सोशल मीडियावरील सगळे व्हिडिओज मी आवडीनं पाहायचो. ज्या दिवशी दादा गेले ही बातमी कळाली, त्याच्या 1 तासापूर्वी मी दादांचं भाषण सोशल मीडियावर पाहिलं होतं. पण वाटलं नव्हतं, की असं काही घडेल. अजूनही वाटतं, की दादा आपल्या सोबतच आहेत. हे सगळं फक्त एक वाईट स्वप्न होतं. त्यांना भेटण्याची इच्छा होती, पण नियतीला ते मंजूर नव्हतं. खरं तर कधीच कोणत्या राजकारणी माणसाच्या जाण्यानं एवढं दुःख वाटलं नाही. पण दादा गेल्यानं एक खूप मोठा पर्सनल लॉस झाल्यासारखं वाटत आहे. आणि हीच तर खरी दादांची जादू होती. त्यांचं प्रभावी नेतृत्व होतं. खरंच असा नेता पुन्हा होणे नाही. जाता-जाता दादांनी आपल्याला हे शिकवलं, की आपण गेल्यावर आपल्यासोबत पद, पैसा, प्रतिष्ठा काहीच जात नाही. आपली खरी संपत्ती ही आपण जीवनभर कमावलेली माणसे हीच असतात. दादांना विनम्र अभिवादन.